नुकताच दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर झाला. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं खूप मोठा विजय साजरा केला. त्याआधी महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 233 जागेवरती भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता. आंध्र प्रदेश असेल त्या ठिकाणी त्यांनी TDP असेल, जनसुराज्य पक्ष असेल यांना मिळून 164 जागा मिळवल्या होत्या. हरियाणामध्ये सुद्धा 90 पैकी 48 म्हणजे थेट बहुमत त्यांनी मिळवलं होतं. या सगळ्या निकालांमध्ये महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष आणि NDAचा एक हाती मिळालेला विजय. आता हा सगळा विजय मिळत असताना विरोधकांकडून काही महत्त्वाचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. नुकतेच दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची मुलाखत झाली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली आणि मतदारसंघातील मतदारसंख्या ज्या पद्धतीने वाढल्या ती सर्व नवीन मतं ही भारतीय जनता पक्षाला गेली. EVMमध्ये फेरफार झाली. याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा विजय होतोय असा विरोधकांचा आरोप आहे. Why were there more registered voters in Maharashtra than the entire voting population of Maharashtra? आता हा आरोप नेमका किती तथ्य आहे हे पाहावं लागेल. मात्र खरंच जर भारतीय जनता पक्ष EVM असल्यामुळे जिंकतीये, निवडणूक आयोगाच्या मदतीमुळे जिंकतीये की या मदतीशिवाय भारतीय जनता पक्ष विजय मिळू शकते का हे जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे. नमस्कार, माझं नाव तेजस आणि आज आपण जाणून घेणार आहोत भाजप पुन्हा का जिंकतीये. भाजप पुन्हा का जिंकतीये आपण या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी EVM असेल, निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली असेल हे मुद्दे बाजूला ठेवून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष घालणार आहोत. आणि त्यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे NDAतील एकी आणि विरोधकांमध्ये माजलेली दुफळी. विरोधकांनी जर आपण अतिशय आत्ताचा दिल्ली विधानसभेचा निकाल पाहिला तर त्या निकाल लागल्याच्या 2 तासाने लगेचच आलोक वर्मा जे की राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी केलेले हे ट्विट आपण पाहू शकता, ज्यामध्ये ते थेटपणे मेरी मुस्कुराहट का राज आप जान सकते हो असं म्हटलं. याचा अर्थ त्यांनी आपला डिवचलं होतं. म्हणजे एका अर्थानं ज्या भारतीय जनता पक्ष असेल, NDA असेल इतक्या बलाढ्य पक्षाचा सामना करायचा आहे त्या ठिकाणी विरोधकांकडून एकमेकांवरती आग पाकड केली जाते किंवा विरोधकांच्या अंतर्गत पराभवामुळं समाधान व्यक्त केले जातं. हेच आपण लोकसभेला महाराष्ट्रामध्ये पाहिलं होतं की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल यामध्ये कमी जास्त जागांमुळे एकमेकांच्या जागांवरती पाडापाडीचे सुद्धा मुद्दे निर्माण झाले होते. खरं तर हे मुद्दे NDA मुद्दे सुद्धा असतात, मात्र प्रकर्षाने सध्या ते विरोधकांमध्ये दिसून येत आहेत. त्यांच्यामध्ये एकमेकांना पुढे घेऊन जाण्याची भावना दिसून येत नाही आहे आणि हे खऱ्या अर्थानं भाजपच्या पथ्यावर पडताना दिसते. यातील सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कारण जर आपण पाहिलं तर ते म्हणजे जय श्रीराम. महाराष्ट्र असेल किंवा कुठल्याही मोर्चामध्ये जय भवानी, जय शिवानी हे जर नाव घेतलं गेलं तर जय भवानी ही मुद्दा म्हणजे शिवसेनेचा मोर्चा किंवा शिवसेनेची घोषणा अशा पद्धतीने त्यांनी तो एनकॅश केलेला होता. मात्र सध्या जय श्रीराम हे नाव भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा त्यांच्या मित्रपक्षांकडून एनकॅश केल्याचा दिसून येतोय आणि जय श्रीराम ही घोषणा थेटपणे भाजपच्या पथ्यावर पडताना दिसून येते. आणि याचं सगळ्यात मोठं यश जर भारतीय जनता पक्षाचं मिळालं असेल तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा भरपूर यूट्यूबरच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष IT सेलच्या माध्यमातून जय श्रीराम हे नाव जनतेमध्ये पोहोचवण्यात यशस्वी झाली आणि हिंदूंच्या मनामध्ये एक स्वतःला सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सध्या वरचढ ठरताना दिसतोय. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहू शकतो. त्याचबरोबर यातील तिसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण पाहिला तर अंतर्गत छुप्या युत्या. आता अंतर्गत छुप्या युत्या काय आहेत तर EDची टांगती तलवार असेल किंवा विरोधकांमधील अनेक महत्त्वाचे नेते भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. याची भरपूर सारी कारणं असू शकतात. मात्र हा संपर्क काही दिवसानंतर जेव्हा तो पक्षप्रवेश होतो ते उघडकीस येतो की आम्ही 2 वर्षापासून संपर्कामध्ये होतो किंवा ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार 2019मध्ये आलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील हे कित्येक वेळा देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील यांना भेटत होते. 2-2 वर्ष ते भेटत होते हे नंतर समजतं. अशा पद्धतीच्या छुप्या युत्या असल्यामुळं अनेक महत्त्वाचे मुद्दे विरोधकांच्या हातातून सुटून जातात आणि हे भाजपच्या पथ्यावर सहज पडते. त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा ठरू शकतो. नंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महत्त्वाच्या योजना. यातील महत्त्वाची योजना होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा
मेरी लाडली बहीण योजना मध्य प्रदेशमध्ये असेल त्याही ठिकाणी मोठा विजय हा भारतीय जनता पक्षाला मिळाला होता. आता यासारख्या योजना ज्यावेळेस येतात त्यावेळेस निवडणुकीच्या आदल्या काळामध्ये त्यांना जो लाभ मिळालेला लाभार्थी आहे त्या ठिकाणी समाधानाचं वातावरण भारतीय जनता पक्षामध्ये होतं आणि हे सायलेंट वोटर्स थेटपणे पथ्यावर भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीत पडले. आपण हे विधानसभेला पाहू शकतो. आता लोकसभेमध्ये जर विरोधकांना इतका मोठा विजय महाराष्ट्रामध्ये किंवा उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये अनपेक्षितपणे मिळाला होता, तर विधानसभेमध्ये ते पक्ष का हरतायत याचं जर उत्तर आपण शोधलं तर महाराष्ट्राचा मुद्दा होता त्यावेळेसमध्ये शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती होती. ती थोडी कमी जरी झाली असली तरी ती सहानुभूती सायलेंट वोटर्समध्ये होती. त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा होता, हा पथ्यावर पडला विरोधकांचा आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला याचा फटका बसलेला होता. मात्र अयोध्यासारखा भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यादव वोट्स होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे कॉरिडॉर्स वगैरे बनवणे जाणार होते त्यामध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांची नाराजी होती. त्यामुळे त्या ठिकाणी समाजवादी पार्टीला मोठा फायदा झाल्याचं दिसून येत होतं. महाराष्ट्राचे मुद्दे वेगळे होते. महाराष्ट्रामध्ये जातीय समीकरणं होती आणि जातीय समीकरणावरती जास्त निर्भर राहिल्यामुळं विरोधकांना तो लॉंग टर्मला फायदा राहणार नाही हे खूप महत्त्वाचा विषय होता आणि त्यामुळं तेच नुकसान सध्या विरोधकांना महाराष्ट्र असेल किंवा बहुतांश राज्यामध्ये दिसून येतंय की जातीय मध्ये गुरफटून राहिल्यामुळे विरोधकांनी त्यातील मतं मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आजही विरोधकांकडून तोच प्रयत्न होतोय आणि त्याचा फायदा कुठंतरी भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या मुद्द्यांना लपवण्यासाठी होतोय आणि भारतीय जनता पक्षाला विजय मिळवणं सोयीस्कर बनतंय. यानंतर एक महत्त्वाचा अजून एक मुद्दा आपण म्हणू शकतो की भारतीय जनता पक्ष का पुन्हा जिंकतोय आणि तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकत्रितपणे भारतीय जनता पक्षाने जो NDA आहे त्या NDAतील अनेक पक्षांना NDAचं नेतृत्व जे मित्रपक्ष आहेत त्यांचं नेतृत्व जरी कमकुवत करण्याचा भारतीय जनता पक्ष बऱ्याचदा प्रयत्न करत असली तरी त्यांची कार्यकर्त्यांची फळी किंवा त्यांचं वोट शेअर स्वतःकडे वळवण्यामध्ये बहुतांश यश भारतीय जनता पक्षाला येतं. याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपण नितीश कुमार यांचा जदयू पक्ष घेऊ शकता किंवा महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा पक्ष घेऊ शकता. त्यांचे जे वोटर्स आहेत ते पूर्णपणे भारतीय जनता पक्षाकडे वळवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आले आणि त्यांचे जे नेतृत्व असतात, जर आपण उद्धव ठाकरे यांना घेतलं तर शिवसेनेचे जे वोटर्स आहेत ते आपल्या बाजूनं घेणं आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व किंवा सध्या एकनाथ शिंदे यांच्यासारखं नेतृत्व यांच्यावर थोडी कुरगोडी करून त्यांचे मतदार आपल्याकडे वळवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बऱ्याचदा यश येतं आणि ती त्यांची स्ट्रॅटर्जी अजूनही विरोधकांच्या लक्षात आलेली नाही असं सध्या तरी दिसून येते. सगळ्या मुद्द्यांमध्ये भरपूर मुद्दे असे आहेत की जे EDCB असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचे मुद्दे असतील यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष सामदाम दंडभेदचा उपयोग करतं हे आपल्यापासून लपून राहिलेलं नाही. मात्र विरोधक ज्या पद्धतीने EVM असेल किंवा निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरती साशंकता व्यक्त करतात या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी या बाकीचे मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्यात अपयश आले आणि भारतीय जनता पक्षाचा इथेच हा खूप मोठा विजय होतोय असं तरी सध्या तरी दिसून येते. तुमचेही काही विचार असू शकतात की भारतीय जनता पक्ष पुन्हा का जिंकतोय याची ही वेगळी कारणं असू शकतात. ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओ कशा पद्धतीने आपण बनवले पाहिजेत यावरती तुमचे विचार नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण नवीन मुद्दे जाणून घेणार आहोत, आपल्या आजूबाजूचे प्रश्न जाणून घेणार आहोत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे मुद्देही कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.